जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 14/3/2026 महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती संलग्न आधार घरेलू कामगार संघटना यांच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे शेकडो महिलांचा मोर्चा. विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ नेते कॉम्रेड उदय भट, ज्ञानेश पाटील, राजू वंजारे, पुणे शहरातून आनंदा गार, घरेलू कामगार संघटनेच्या संस्थापिका अध्यक्षा अनिताताई गोरे, महेंद्र जैन जांगडे, कौशल्य इजगज, मंगल सूर्यवंशी, अंजना देडे, ज्योती, सारिका साळवे चव्हाण, प्रमिला शिर्के, गोपिका सूर्यवंशी, पूजा मोरे, अनिता शेलार, नीता काळे, पद्मिनी म्हेत्रे इत्यादी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. महाराष्ट्र कामगार विभागाच्या प्रधान सचिव IA कुंदन यांच्यासोबत पोलिसांनी शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणली. केंद्र व राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार घरेलू कामगारांना लाभ देण्यात येईल असेही प्रधान सचिव यांनी आश्वासन दिले, असे प्रसिद्धी माध्यमाला अनिताताई गोरे यांनी सांगितले आहे. पसरून बसा, पसरून. म्हणतो देणार नाही, अरे पैसा आमच्या हक्काची नाही, कुणाच्या हक्काची मला बाप काढणार. म्हणून सांगतो, आपण काय म्हणतो नेहमी, पैसा आमच्या हक्काची. तुम्ही म्हणायचं लढवून आता मिळवायची. काय बोलाल? अरे पैसा आमच्या हक्काची, अरे पैसा आमच्या हक्काची. बेकामगार बहिणींनो जिंदाबाद. मी म्हटले, हक्कासाठी लढण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे की नाही पाहिजे? बरोबर. म्हणजे आजचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पुन्हा आपल्याला गुलामगिरीकडे वळवत चाललंय आपलं हे सरकार. म्हणजे आपण गुलामगिरीतच राहायचं, आपण कुठला आवाज उठवायचा नाही, आपण कोणाशी काही बोलायचं नाही, आपण जे त्यांनी मान्य केले त्या गोष्टीवर गपचूप बोलायचं आणि पुढे चालायचं. हे आपण मान्य करणार आहे का? आपल्याला हे मान्य आहे का? आपल्याला पेन्शन नको आहे का? पाहिजे का नाही पाहिजे? मोठ्या आवाजात. आपल्याला ESI योजना लागू पाहिजे का नाही पाहिजे? मग आपण काय केलं पाहिजे? सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि जर आपल्या अटी मान्य नाही केल्या, आपल्या मागण्या मान्य नाही केल्या, आज तर आम्ही इथं हजाराच्या संख्येने आहे, पण ज्यावेळेस आम्ही पुढचा विचार करू तर सरकारची झोप पडू असा आपण काहीतरी विचार केला पाहिजे. बरोबर आहे ना? जर आपले हक्क घ्यायचे असतील आणि आपल्याला आपले हक्क अधिकार मिळवून घ्यायचे, आपल्याला कोणी देणार नाही की जरा बाबा तुम्हाला ऐकू येणार आहे नाही, कोणीही विचार करत नाही. त्यामुळे आपल्याला आपला हक्क लढून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या योजनांची दिल्ली सरकारपर्यंत न्यायचंय. मग दिल्ली सरकारच्या दरबारात जरी जायचं झालं तर मोठ्या संख्येने आपल्या महिला गेल्या पाहिजेत. आणि रस्ता रोको करू, जेलभरो आंदोलन करू, भेटणार नाही आमच्यासाठी. जर आम्हाला आमचा हक्क मिळत नसेल तर आम्ही कुठल्याही योजनेला तोंड द्यायला जाऊ. मग यासाठी आज मी जे आपले इथे आलेले सगळे मान्यवर आहेत आणि त्यांनी जे मला 2 शब्द बोलण्यासाठी दिले त्यासाठी त्यांचे आभार. धन्यवाद.